विष पेरतात, समाजामध्ये भांडण लावतात, विकासाचं विजन बाजूला आणि लोकांच्या समोर जाताना त्यांना इमोशनल भावनिक करून जे मुद्दे आपण लोकांच्या समोर मांडतो त्याच्यामुळे आपण त्याच्यातून काही शिकवण घेणार आहोत का, हे महाराष्ट्राचं विषय तर होऊच शकत नाही असं माझं ठाम मत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये मी असा म्हटला की राज्यकर्त्यांची जी काही महत्वाची भूमिका योगदान विकासाच्या भूमिकेमध्ये आहे ती महत्वाचीच आहे, कारण त्यांना पावर आहे, त्यांना घटनादत्त अधिकार आहे आणि त्या घटनादत्त अधिकारांचा उपयोग कसा झाला पाहिजे, तो जो विकासाभिमुख झाला पाहिजे, जे मी मगाशी मुद्दे सांगितले त्या अनुषंगाने. परंतु आज तसे होताना दिसत आहेत का, तर नाही. आणि म्हणून माझं असं ठाम मत आहे, ज्या वेळेला आमच्यासमोर महाराष्ट्राच्या विकासाचं विजन येतं त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं आमच्यासमोर आमच्या बळीराजा येतो, शेतकरी येतो. शेतकऱ्याच्या मालाला जर आपण हमीभाव व्यवस्थित दिला तर शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही. कामगारांना किमान वेतन जर आपण त्यांना त्या ठिकाणी दिलं त्यांच्या श्रमायुक्त, तर कामगार रस्त्यावर येणार नाही. त्याचबरोबर तिथले वेगवेगळे व्यावसायिक असतील, छोटे व्यावसायिक असतील, लघु उत्पन्न घेणारे व्यावसायिक असतील, यांच्यासाठी जर आपण उत्पन्न सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यांच्यासाठी सोर्सेस तयार केले, ते रस्त्यावर येणार नाही. त्याच्याचबरोबर